स्वाद स्वास्थ्यन सप्तसुरांची मैफल जमली पक्वानांची आहारातून आरोग्याला मिळे नवजीवनी स्वाद संजीवनी स्वाद संजीवनी स्वाद संजीवनी। क्या सच है क्या शिव क्या सुंदर, क्या सच है क्या शिव क्या सुंदर, क्या सच है क्या शिव क्या सुंदर, क्या सच है क्या शिव क्या सुंदर। वैभव दूना अंतर सूना पनी सागरे सानी सानी गप गरे सा। वैभव दूना अंतर सूना कहो प्रगतिया प्रतिस्थलांतर, प्रतिस्थलांतर, प्रतिस्थलांतर। क्या सच है क्या शिव क्या सुंदर, क्या सच है क्या शिव क्या सुंदर। काय सुंदर कविता आहे नाही ही। माजी पंतप्रधान माननीय श्री अटल बिहारी वाजपेयी यांनी लिहिलेली ही कविता समाजवादी विचारधारेची, की आपण बाह्य वैभवाकडे लक्ष देतो, वैभव दूना, आणि आंतरिक वैभवाकडे दुर्लक्ष करतो, अंतर सूना। लेनिन यांच्या समाधीवर त्यांनी लिहिलेली ही कविता आहे। तर ह्या अशा दुर्मिळ कविता ज्यांनी आपल्यापर्यंत गाण्याच्या रूपात पोहोचवल्या त्या आपल्या मराठमोळ्या पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ह्या आपल्याकडे आज पाहुण्या म्हणून येणार आहेत, जेवायला येणार आहेत। तर आपण त्यांच्यासाठी काय बरं बनवूया, मला वाटतं हे डाळिंब आहे, डाळिंबाचा रस देते वेलकम ड्रिंक म्हणून, कारण ते आरोग्यासाठी खूपच चांगलं असतं। अरे पण हे सगळ्या गोष्टी सांगणाऱ्या त्या आपल्या डायटिशियन कुठे गेल्यात? अगं ते मधुरा कुठेस? ये 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 आले। तर पद्मजाताई येणार आहेत आपल्याकडे। मी म्हटलं डाळिंबाचा रस देऊया। काय काय फायदे असतात का डाळिंबाचे? डाळिंबामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे अँटीऑक्सिडंट्स असतात, जसं की प्युनिसिक ॲसिड, प्युनिकलायजिन्स, हे आपलं संरक्षण करतात डायबिटीजपासून, कॅन्सर, हृदयाचे रोग, आणि ह्याच्यामध्ये फोलेट आणि पोटॅशियम पण असतं जे अँटी एजिंग आहे। अच्छा, म्हणजे वयाप्रमाणे जी शरीराची आपल्या झीज होते तर ती त्याचा वेग कमी व्हावा याच्यासाठी डाळिंब हे उत्तम आहे। एकदम एकदम। तर आपण आपल्या कोल्ड प्रेस ज्युसर मध्ये, ज्याच्यात ब्लेड नाहीये, असा वजनाने ज्याचा रस निघतो, त्याच्यामुळे त्याचे सगळे जे सत्व आहेत ते मरत नाहीत आणि जास्तीत जास्त त्याचा फायदा आपल्याला मिळतो। तर हे आपण सगळंच घालूया का? डाळिंब सोलून घेतलंय आपण। क्या शिव क्या सुंदर, पनी सागरे सानी सानी गप गरे सा। वैभव दूना अंतर सूना कहो प्रगतिया प्रतिस्थलांतर। क्या शिव क्या सुंदर,
डाळिंबाचा ताजा ताजा रस तयार आहे. आता हा घेऊन मी बैठकीच्या खोलीत जाते पद्मजाताईंच्या स्वागतासाठी. स्वाद संजीवनी. लव लव करी पात डोळ नाही थाऱ्याला, लव लव करी पात, लव लव करी पात. पद्मजाताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे स्वाद संजीवनी कार्यक्रमात. आणि इथे तुम्ही आलात आणि तुम्हाला आज आम्ही मस्त फ्रेश डाळिंबाचा ज्यूस देणार आहोत. धन्यवाद. क्या बात आहे. प्रथम डिटॉक्स. फार सुंदर, अतिशय कलरफुल सुरुवात झालेली आहे. आणि कार्यक्रमात आता असेच आम्ही कलरफुल गाणी तुमच्याकडनं वसूल करून घेणार आहोत. अवश्य अवश्य, आनंदाने अगदी. ताई, तुम्हाला शास्त्रीय संगीताचा वारसा इतक्या मोठ्या मोठ्या गुरूंकडनं लाभला. त्यांनी तुमचा सूर अगदी भक्कम शाश्वत करून दिला आहे. परवा ना का वाहिनीवर तुम्ही मेघारे गाणं गात होता आणि मी आतल्या खोलीत होते आणि मी धावत बाहेर आले. म्हटलं कोण एवढं छान सुरात गातंय शुद्ध घी वालं अरे गाणं. बापरे. तुम्ही पहिल्यापासनं चांगलं गाणं जपलत आणि आम्हाला ते पोहोचवलं, त्याबद्दल आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. मी परमेश्वराचीही आभारी आहे, कारण मला दिग्गज गुरुही तसे लाभले. अगदी. पण आपल्याकडे ना चित्रपटात जेव्हा आपण गातो तेव्हा ती आपली चित्रपटातली पार्श्वगायिका हीच ओळख कायम राहते. जशी माझी ओळख करीब मधलं चोरी चोरी गाणं, आणि आपण त्याच्यापेक्षा खूप जास्त काम करतो. आणि पद्मजा फेणाणी निवडुंगच्या पार्श्वगायिका ह्या ओळखीपासून खूप पुढे तुमची वाटचाल झालेली आहे. म्हणजे मला आठवतं तुमचा जो पहिला अल्बम होता ही शुभ्र फुलांची ज्वाला, तो खूप गाजला आणि त्याच्यात अशा दिग्गज कवींच्या कविता होत्या ज्या यशवंत देवांच्या संगीत निर्देशनाखाली तुम्ही गायला होतात. तर हे शुद्ध घी मधलं जे त्याच्यात एक विंदांचं खूप सुंदर गाणं होतं. तर त्यातल्या सगळ्याच कविता अतिशय सुंदर. सुरेश भट साहेब, शांताबाई शेळके, स्वतः विंदा, यशवंत देवांच्या काही कविता, ग्रेस, अशा दिग्गजांच्या कविता मला पहिल्याच पदार्पणात गायला मिळाल्या. खूप आनंदाची गोष्ट होती. तर ह्या सुंदर संस्कारांमधलं हे जे विंदांचं जे गाणं आहे ते आम्हाला ऐकवा ना थोडं. जरूर. सर्वस्व तुझला वाहुनी माझ्या घरी मी पाहुणी, सर्वस्व तुझला वाहुनी माझ्या घरी मी पाहुणी, सांगू कसे सारे तुला, सांगू कसे सारे तुला, सांगू कसे रे आहुनी, सर्वस्व तुझला वाहुनी माझ्या घरी मी पाहुणी. वा 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 वा. घरदार येते खावया, नसते स्मृतीना कादया, घरदार येते खावया, नसते स्मृतीना कादया, अंधार होतो बोलका बेड्या पिशा, स्वप्नातूनी सांगू कसे रे आहुनी, सर्वस्व तुझला वाहुनी माझ्या घरी मी अप्रतिम. किती अर्थ भाव, आणि तुम्ही इतक्या भावपूर्ण गायला आहेत ते गाणं. आणि विंदांचे शब्द हे तसेच मॅजिक आहे अगदी, नाही जादूगरी एकदम आहे. तर कुसुमाग्रजांच्या कवितांनी तुम्हाला वेड लावलं.
झपाटल्यासारखं तुम्ही अगदी असं त्याचा आस्वाद घेत, रसपान घेत तुम्ही त्यांना चाली पण लावल्या स्वतः. कुसुमाग्रज, इंदिरा संत आणि शंकर रामाणी. ते रंग बावरा श्रावण मध्ये पण एक खूप सुंदर कविता आहे कुसुमाग्रजांची, हासरा नाचरा. ते ऐकवा ना आम्हाला पण स्वाद संजीवनी मध्ये तुमचा गाण्यांचा आस्वाद घेऊ द्या. हसरा नाचरा, हसरा नाचरा, जरा साला जरा, हसरा नाचरा, जरा साला जरा, सुंदर शरीरा, श्रावण आला, हसरा नाचरा, जरा साला जरा, सुंदर शरीरा, श्रावण आला, तांबूस कोमल पाऊल टाकीत, तांबूस कोमल पाऊल टाकीत, भिजल्या मातीत श्रावण आला, भिजल्या मातीत श्रावण आला, सुंदर शरीरा, श्रावण आला, सुंदर शरीरा, श्रावण आला, सुंदर शरीरा, श्रावण आला. प्रतिम प्रतिम. थँक्यू. पण ह्याचा अर्थ असा आहे की तुमची ओळख एक गायिका ह्याच्या पुष्कळ पुढे जाऊन एक उत्तम संगीतकार अशी झालेली आहे. आणि तुमच्या म्युझिकमध्ये तुमच्या शास्त्रीय ट्रेनिंगचा प्रभाव दिसतो. आणि पंडित हृदयनाथ मंगेशकरांकडे तुम्ही जे वर्षानुवर्ष शिकलात त्याचाही खूप प्रभाव दिसतो आहे. तर आम्हाला आणखीन आता संगीतकार पद्मजा फेणाणी यांचं संगीत ऐकायचं आहे. संजीवनी, मी जेव्हा प्रत्येक गाणं रेकॉर्ड करायचे त्याच्या आधी ती कविता समजून घेण्याकरता त्याला किती वेगवेगळ्या दिशेनं ती कविता धावते आहे हे पाहण्याकरता मी आणि अभ्यास करण्याकरता थोर विदुषी दुर्गाबाई भागवतांकडे जनरली मी जायचे, त्यांना गाऊन दाखवायचे रेकॉर्डिंगच्या आधी. त्याप्रमाणे मी त्यांच्या घरी गेल्यावेळी त्यांनी मला सांगितलं, अगं पद्मजा फार छान झालं तू आलीस ते. उद्या माझा दूरदर्शनवरती माझी मुलाखत आहे, कार्यक्रम आहे माझा, आणि त्या निमित्तानं तू मला जे माझ्या वडिलांनी एक दृष्टांत स्वप्नात येऊन माझ्या दिला शाकंभरी पौर्णिमेच्या मध्यरात्री, तर तो अभंग मी तुला देते आणि त्याला तू चाल लावून गा. त्याचे शब्द पाहूनच माझे धावे दणाणले. आयुष्याची झाली रात मनी पेटे अंतर्ज्योत, आत्म्याने देहाजवळ बसून केलेलं ते उपनिषद. आयुष्याची झाली रात मनी पेटे अंतर्ज्योत, भय गेले मरणाचे कुंभ फुटले सुखाचे. मरणा तुझ्या स्वागतास आत्मा माझा आहे सज्ज, असं मरणाला ठणकावून सांगणारी पहिली बाई मी पाहिली. मरणा तुझ्या स्वागतास आत्मा माझा आहे सज्ज, पाय घडी देहाचीही घालूनही मी पाही वाट, सुख वेडी मी जाहले देहोपनिषद सिद्ध झाले. अजून त्याला काही यंत्रे आहेत, पण ही कविता, हा अभंग त्यांनी मला दिला आणि सांगितलं याला चाल लावायची आणि उद्या दूरदर्शनवरती माझ्या कार्यक्रमात गायची. मला त्यांना नाही म्हणण्याची प्राज्ञाच नव्हती. त्यामुळे त्यांनी माझ्यातल्या संगीतकाराला थोडंसं वरती उचललं, पाणी घातलं अक्षरशः. आणि तिथपासून मी मागे मात्र म्हणून पाहिलं नाही. त्याच्यानंतर इंदिराबाई, इंदिरा संत, शंकर रामाणी आणि इतर अनेक सुंदर सुंदर कविता मराठी साहित्यातल्या. पण त्या कवितांची म्हणजे सही ओळख तुम्हाला आहे आणि ते त्या वेचून वेचून त्यांचा जो भाव आहे तो कसा सुरांमध्ये बांधायचा ही कला आहे आणि ती तुम्हाला अवगत झालेली आहे. आणि चांगली एक सांगू तुला, मी कविता कधीच निवडत नाही.
अच्छा. कविताच मला निवडते अगं. वा वा वा. ती एखाद्या खरोखर, छोट्याशा खरोखर. गोंडस बाळाप्रमाणे मला उचलून घे हा, हा. असं म्हणते. म्हणजे अगदी ते माझं काम सोपं केलं विधी लिखितच आहे. हा जो संगम आहे, तुम्ही निश्चित. आणि त्या कविता आणि त्या कविता आणि तुम्ही. तसंच हे मराठी आणि हिंदी दोन्ही ठिकाणी मी केलं. तर 1980 साली सूरसिंगार स्पर्धेमध्ये संगीतकार जयदेव सी रामचंद्र यांची एस एन शाबासकी त्रिपाठी आणि नौशाद साहेबांची पावती, बाबूजींचे आशीर्वाद, असं सगळं गुरुजनांकडनं अमृत घेत घेत हे 24 कॅरेट सोनं घडलं. आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब झाला जेव्हा पद्मात जन्मलेल्या पद्मजावर श्रींची कृपा झाली आणि पद्मजा पद्मश्री झाली. तर आम्हाला खरोखर अभिमान आहे की तुम्ही इथे आलात आणि स्वाद संजीवनी ह्या कार्यक्रमात तुम्ही आमच्या पाहुण्या म्हणून आलेला आहात. मनापासून धन्यवाद संजीवनी. मला इथे यायला नेहमीच आवडतं आणि ह्या जागी ह्या स्टुडिओमध्ये मी 1981 सालापासून येत आहे. बापरे. तर मला म्हणून माझं हे इतकं माहेर घरच वाटतं. अक्षरशः ह्या जागेविषयी फार आपुलकी आहे, प्रेम वाटतं इथल्या माणसांविषयी. तर चला आता आपण स्वयंपाकघराकडे जाऊया, नाहीतर स्वयंपाक तयार नाही होणार, मग आपल्याला नक्कीच. खूप भूक लागून जाईल. चला चला. किचनची विशेषता ही आहे की आम्ही तेल रहित, साखर रहित, कुठल्याही रिफाईंड प्रॉडक्ट्स न वापरता, क्या केमिकल्स बात न है. वापरता सर्व रुचकर जेवण करतो. अरे वा वा वा. स्वाद संजीवनी. या पद्मजाताई, ह्या आमच्या डायटिशियन आहेत मधुरा वायळ. नमस्कार. आणि आमच्या किचनची विशेषता ही आहे की आम्ही तेल रहित, साखर रहित, कुठल्याही रिफाईंड प्रॉडक्ट्स न वापरता, क्या केमिकल्स बात न है. वापरता सर्व रुचकर जेवण करतो. अरे वा वा वा. तर आज आपण तुमच्यासाठी मशरूम ब्रुस्केटा करणार आहोत. वाव. याच्यासाठी म्हणजे एकदम एक्झॉटिक अशी ती डिश आहे, मशरूम तर मला पण- प्रचंड आवडतात. पण अत्यंत हेल्दी बनवणार आहे. आणि त्याच्यासाठी म्हणजे ब्रेडच्या ह्याच्यावरती स्लाइसवरती मशरूमचं आम्ही जे रसायन बनवणार आहोत ते टाकणार आहोत. पण त्याच्यासाठी आधी ब्रेड बनवायला पाहिजे, कारण मधुरा आम्हाला बाजारातून तयार ब्रेड नाही आणू अच्छा. देणार. का आणि ग? इथे बनवणार? हो, आपण क्या आता बात ब्रेड है. इथे बनवणार आहोत. वा वा. कारण बाजारांच्या ब्रेडमध्ये खाण्याचे पदार्थ कमी आणि त्याला प्रिझर्व करण्याचे पदार्थ म्हणजे रासायनिक पदार्थ जास्त असतात. हम्म. आणि जर आपल्याला कोणी वाटीमध्ये केमिकल्स घालून दिले तर आपण चाटून बघू का? नाही. नाही. तर मग आपण ते आपल्या अन्नात कशाला खायचे? बरोबर. आणि ब्रेड हे अगदी चपाती करण्यासारखं सोपं आहे. फक्त थोडं मोजून मापून आणि घड्याळ लावून करायचं असतं, एवढंच. आणि बाजारातला जो सो कॉल्ड ब्राऊन ब्रेड म्हणतात त्याच्यामध्येही मैदा असतोच, इमल्सिफायर्स असतात, प्रिझर्वेटिव्ह असतात, पोटॅशियम ब्रोमेट असतं, आयोडेट असतं, क्लास 2 प्रिझर्वेटिव्ह, हो. कलर्स, शुगर्स, सगळं काही हो. असतं. आणि हे जे ब्रोमेट आणि आयोडेट असतात हे ऍक्च्युली कार्सिनोजेन्स म्हणजे कॅन्सर निर्माण करणारे पदार्थ असतात. म्हणून हे न खाल्लेले बरं आणि थोडासा वेळ घालून स्वतःचाच ब्रेड केलेला नेहमी बरा. ताजा तो. हो, ताजा. कारण कुठलीही वस्तू शेल्फ लाईफ ज्याला असतं ती प्रिझर्वेटिव्ह घातल्याशिवाय ती काय टिकणारच नाही, हो. है ना. त्यामुळे ताजं ताजं समोर बनवून घरातलं वा. फ्रेश खायचं. आणि या ब्रेडचा फायदा असा पण आहे की तुम्ही आज जे बनवलंय पीठ हे तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवलं तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी पण ते वापरता येतं. म्हणून असं नाहीये की आज म्हणजे हा लवकर शिळा होतो किंवा असं काही नाही. आपल्याला आज जितका पाहिजे आज बनवा, उरलेलं उद्या बनवा. आणि तो ह्याच्यात एक थेंबही तेल किंवा बटर अजिबात किंवा नाही, काही कारण काही वापरणार नाही. गरजच नाहीये त्याची. चला त्याच्यासाठी काय काय साहित्य? सो त्याच्यासाठी आपल्याला 2 कप गव्हाचं पीठ पाहिजे, हा. 2 चमचे मीठ, हं. 1 चमचा हे जे ईस्ट असतं ज्याच्यामुळे ब्रेडला जी अशी जाळी येते हा. आणि हवा निर्माण होते त्याच्यामुळे, त्यासाठी हे ईस्ट वापरणार आहोत पण हे आपण. व्हेजिटेरियन हो, यीस्ट हे व्हेजिटेरियन ईस्ट आहे आणि हे बाजारात अगदी मिळतं, म्हणजे असं काही शोधावं नाही लागत. मग आपण गूळ वापरणार आहोत कारण ईस्टला गूळ लागतं फुलायला. अच्छा. मग आपण गूळ वापरणार आहोत. बस एवढीच आपली सामग्री आणि आपल्याला 1 कप पाणी पाहिजे, गरम पाणी. गरम पाणी पाहिजे. चालेल. तर आपण एका बोलमध्ये आधी सगळं पीठ घेणार आहोत आपलं. आणि ब्रेडसाठी हे मोजून मापून घेतलेलं नेहमीच बरं असतं. अच्छा. हे किती घेतलंय? हे 2 कप पीठ आहे. 2 कप गव्हाचं पीठ पीठ. आहे. नाहीतर त्याच्यामुळे- फसण्याची शक्यता असते का? हा. हो हो मग ते- बेकिंग म्हणजे कला आहे नी तशी? हो अगदी. पण थोडस मेहनत घेतली की अगदी सोपी होऊन जाते. पाक कलाच आहे. हो अगदी. त्याच्यात आपण हे मीठ घालणार आहोत आणि हे जरा व्यवस्थित ढवळून घेणार आहोत.
मला सांग हा ब्रेड समजा माझ्याकडे ओव्हन नसेल तर कुकरमध्ये होऊ शकतो का? हो, कुकरमध्ये होऊ शकतो. कुकरमध्ये आपण खाली जर थोडी वाळू किंवा मीठ घातलं हा. आणि त्याच्यावरती आपण हे आपलं ब्रेडचं भांड ठेवलं हा. आणि शिट्टी न लावता तो बेक केला अच्छा. तर अगदी अवन सारखाच दम बेक होतो. दम म्हणजे जसं हो, ते फक्त असतं. शिट्टी लावायची अच्छा. नाही, कारण वा, शिट्टी वा. लावली की मग ते स्टीम मिळणार होतं. नाही. हा हा अच्छा. मग आता आपण पिठामध्ये मीठ घातलंय आणि आपण हे थोडंसं गरम पाणी घेतलंय, कारण हा. ईस्टला गरम पाणी लागतं. पण ते तेवढंच असं म्हणजे आपण हे बोट बुडवून कोमट आहे. हा, कोमट. आहे. अच्छा. मग त्याच्यामध्ये आपण हा गूळ घालणार आहोत. पद्मजाताई, तुम्ही ते केव्हा कसा येतो वारा हे जे एक इंदिरा संतांची जी कविता होती त्याचा तुम्ही हिंदी अनुवादही केला नाही? अत्तर अत्तरचं काहीतरी इत्र इत्र झालेलं मला त्याची आठवतं. गंमतशीर कथा आहे. जेव्हा मी अटलजींच्या कविता केल्या हं. त्या ऐकून माजी पंतप्रधान त्याच्याही पूर्वीचे VP सिंग ते इतके प्रभावित झाले, ते मला म्हणाले की माझ्या ही कविता मी तुला देतो, तू गाशील का? एक तुकडा धरती एक तुकडा आकाश या त्यांच्या पुस्तकातल्या 7 एक कविता मी त्यानंतर स्वरबद्ध केल्या. अच्छा. हे टाकतेस का त्याच्यात? हो, मी हे गरम पाणी? ईस्ट घालते ह्याच्यात. हां. आपण हे ढवळून घेऊया आणि हे आपल्याला 10 मिनिटं झाकून ठेवायचंय. अच्छा. मग तोपर्यंत आपण पद्मजाताईंचं हे गाणं हा ते ऐकूया. गाणं ऐकूया. आम्हाला ऐकवा ना, केव्हा कसा येतो वारा. तर त्या मराठी आणि कविता हिंदी. स्वरबद्ध केल्या आणि स्वरबद्ध त्यापूर्वी इंदिरा संतांची केव्हा कसा येतो वारा ही सुद्धा कविता मी स्वरबद्ध केली होती. आणि मला असं सारखं वाटत होतं की शेवटची एक कविता याचा हिंदीमध्ये जो काही मराठीचा आस्वाद हिंदीमध्ये यावा, म्हणून मी विपिनना फोनवरती विनंती केली की तुम्ही मला एक हिंदी कविता या अर्थाची लिहून द्याल तर मला खूप आवडेल. हे मी त्यांना फोनवरती ऐकवत होते आणि त्यांना सांगत होते याचं तुम्ही मला हिंदी द्या. आणि माझ्यासमोर माझी डायरी होती, पण विधिलिखित वेगळंच काही होतं. परमेश्वरानेच मला शब्दांसकट भावानुवाद सुचवला. भावानुवाद. वा वा. स्वाद संजीवनी. तर मी त्यांना गाऊन दाखवलं. केव्हा 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 कसा येतो वारा जातो अंगाला वेढून अंग उरते न अंग उरते न अंग उरते न जाते अत्तर होऊन वा वा वा. जाते अत्तर होऊन वा वा वा. जाते अत्तर होऊन. हे मी त्यांना फोनवरती ऐकवत होते आणि त्यांना सांगत होते याचं तुम्ही मला हिंदी द्या. आणि माझ्यासमोर माझी डायरी होती, पण विधिलिखित वेगळंच काही होतं. परमेश्वरानेच मला शब्दांसकट भावानुवाद सुचवला. भावानुवाद. वा वा. कैसे कहाँ से आई सबा कैसे कहाँ से आई सबा ऐसे मुझे छू गई कैसे कहाँ से आई सबा ऐसे मुझे छू गई बदन बदन नारा बदन बदन नारा मैं इत्र इत्र बन गई. क्या बात है. कैसे इत्र इत्र कहाँ बन. से सुंदर. कैसे कहाँ से अद्भुत आहे हं? खरोखर. कैसे कहाँ से वा वा वा. अत्तर अत्तरचं इत्र इत्र हा अत्यंत अद्भुत असा हा अनुवाद तुम्ही केला. धन्यवाद. आणि आता इथे आमच्या यीस्टचं
खुशबू यहाँ पर आ रही है असं ते फुलून मस्त असं हो मग 10 फसफसलंय मिनिटांनी नाही? तुमचं ईस्ट असं दिसतं म्हणजे त्याच्यावरती असं चांगला असा फेस आलेला असतो हा, आणि हा जर फेस आला नाही तर मग तुमचं ईस्ट बरोबर नाहीये म्हणजे मग तो हा मग तुमचा ब्रेड rise होणार सॉफ्ट नाही. होणार नाही, मऊ होणार नाही हे म्हणून आता हे हे- फर्मेंटेशन सुरू झालं. हो हे झालं सुरू मग हे झाल्याशिवाय तुम्ही ब्रेड करू नये हे झालं तर मग तुमचा ब्रेड व्यवस्थित होईल आता म्हणजे या yeastच्या क्वालिटीवरती ते अवलंबून हो असतं. तुमचा अच्छा. ब्रेड ईस्टच्या क्वालिटीवर आता याच पाण्याने आपण हे पीठ चांगलं जसं चपातीचं कणिक असते तसंच आपण ते मळून घ्यायचे तारा दा ना ना ना, तारा रा ना ना. कोणचा राग आहे? बढाऊन्स. निळ्या आकाशी असती तारकांच्या राशी. माझं लेकरू हा. शुभदा सुभेदार ह्या कवित्रींच्या घरी आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा त्या काही लिहित नव्हत्या पण त्यांनी आदित्यसाठी खास फिश केलं होतं आणि ते खाऊन तो छोटस पोरग ते माझ्या मांडीवरती आदित्य निजलं हा. पेटभर खाल्लं मस्त तुडुंब आणि त्याला मी जोजवत असताना सुभेदारबाईंनी ही कविता वा पहिल्यांदा वा लिहिली. वा. निळ्या आकाशी असती तारकांच्या राशी. चांदोबा उपाशी खाई गुळ रोटी तुपाशी. हा, 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 हा. बाळा म्हणतसे आई चिवकाऊ दाणे खाई. बाळा म्हणतसे आई चिवकाऊ दाणे खाई. तूही गोड घास घेई मन आनंदून जाई. तूही गोड घास घेई मन आनंदून जाई. वा वा वा. हम्मा घंटा नाद करी चंदा मामा गाणे गाई. हम्मा घंटा नाद करी चंदा मोर नाचे थोई थोई. नभावे घाणी दाटले मोर नाचे थोई थोई. वा वा. गाली खुदू खुदू हासे खुणावुनी आईला ते. गाली खुदू खुदू हासे खुणावुनी आईला ते. अन्नी धन्य जाहली ती. आदित्य मला अन्नी म्हणतो. हो, अच्छा. अन्नी धन्य जाहली ती. बाळा शांत जोजवीते. बाळ निजली निजली स्वप्नी खुदकन हासले. बाळ निजली निजली स्वप्नी खुदकन हासले. अंगी अमृताच्या सरी बाळ भिजले भिजले. अंगी अमृताच्या सरी बाळ भिजले भिजले. बाळ निजले निजले बाळ भिजले भिजले. बाळ निजले निजले बाळ भिजले भिजले. बाळ निजले निजले बाळ भिजले भिजले. वा 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 वा. अगदी मातृप्रेमाने भिजलेलं असं हे गाणं सुंदर तुम्ही केलं. आणि आता मधुरानी इथे कणिक छान तिंबून हो, घेतली आता हे- yeast वाली. हो आता हे आणि- कणिक तिंबून झालेलं आहे हा, मग हे किती वेळ ठेवायची? आणि हे आपण झाकून 1 तासभर ठेवायचंय. अच्छा. 1 ते 1.5 तास आणि ते दुप्पट होतं म्हणजे अच्छा. साईजने. तर हे मी करून ठेवलं होतं तर हे असं दिसतं म्हणजे त्याच्यात अशी चांगली जाळी होते तयार. हा, मस्त जरा अशी मस्त मस्त. जाळी जाळी आलेली आहे. अच्छा. हो. आता हे आणि परत आपण नीट तिंबून घ्यायचं. हो तिंबून घ्यायचं आणि ह्याच्यानंतर आपल्याला जो आकार द्यायचा आहे ब्रेडला हम्म. त्या आकारामध्ये तो एका बेकिंग ट्रे मध्ये आपण तो ठेवायचा आहे. आणि त्याचा फर्मेंट झालेला सुवासही हा, येत इथे आहे. दरवळला एकदम आणि फ्रेश आहे एकदम. हो म्हणजे ऍक्च्युली बेकरी मधनं जसे सुगंध येतात तसा तो आता यायला खरंय, लागला. तर आता आपण आज एक इटालियन डिश करतोय म्हणून आपण एक इटालियन लोफच्या शेप मध्ये आज तो बरं. आकारामध्ये तो ठेवणार आहे. म्हणून असा लांबूडका थोडासा असा करून म्हणजे बाजारात जे असे महाग महाग दिसणारे जे इटालियन लोव्स लो- असतात हे असतात ब्रेडचे हो लोफ, तर आपण तो जे आपल्याला वाटतं की अरे
हे तर बाजारातनच घ्यायचे, तर हे तू इतक्या हो. सहजपणे आम्हाला इथे हो, दाखवते. तर त्या आकारामध्ये आपण एका बेकिंग ट्रे मध्ये आणि आता आपण तेल वापरत नसल्यामुळे हा एक बेकिंग पेपर असा मिळतो. कुठल्याही दुकानात बेकिंगच्या ह्याच्यात मिळतो. हा, म्हणजे बटर पेपर सारखा आहे का? बटर पेपर नाही, बेकिंग पेपर. अच्छा. सो हा आपण खाली घालायचा आणि त्याच्यावरती हा ठेवून परत हा ब्रेड एक अर्धा तास झाकून ठेवायचा असतो. आणि तो झाकून ठेवल्यानंतर तो परत थोडासा तो ईस्ट फुलतो असा त्याच्यामध्ये. फुगतो. हो, आणि मग तो आपण अवन मध्ये ठेवायचा असतो 200 डिग्री सेल्सिअसवर एक अर्धा तास तरी. आणि मग ब्रेड झाल्याचं कसं कळतं, तर आपण त्याच्यावरती जर असं हात लावून पाहिला तर असं थोडासा आवाज येतो, हॉलो आवाज येतो त्याच्यामधून. मग तो म्हणजे पोकळ जसं आवाज येतो. तबल्यामध्ये वाजवून पाहतात तसंच इथे. तसं ब्रेडवर पण पाककला आणि संगीतकला असं त्यांचं नातं आहे. हो, तर आपण ठेवून देऊया. ठेवून देऊया आपण. लपत छपत दरीत घाटात कोकण कन्या ही धावते थाटात. वा वा. लपत छपत दरीत घाटात कोकण कन्या ही धावते थाटात. आईच्या भेटीची आस मनात मजलानी हो गोव्याच्या भूमीत. हा, हा, हा. लपत छपत दरीत घाटात कोकण कन्या ही धावते थाटात. स्वाद संजीवनी. वाव, वा, तयार. आणि किती झाल्यावर छान. मस्त, एकदम तयार आहे. हा ब्रेड आता आपला तयार आहे. तो ह्याचे आपण स्लाइसेस करणार आहोत आणि मग तोपर्यंत आपण त्याच्यावरती मशरूमची एक सॉस करून घेऊ. चला मग आता आपण सॉस करायच्या मागे लागूया. हो, तर आता मशरूमचं जे ब्रुस्चेटा आहे त्याचं ब्रेड तयार आहे, म्हणजे बेस तयार आहे. आणि त्याच्यावरती आपला जो सॉस आपण करणार आहोत त्याच्यासाठी आधी कढईमध्ये गॅस लावून ठेवला, तापली आहे. आणि आधी थोडासा कांदा. आणि पद्मजाताई आम्ही काही तेल घातलं नाहीये हो त्याच्यामध्ये. ना, हो ना. त्याच्यासाठी हे अशा पद्धतीची भांडी तर लागतातच मला वाटतं, नाही का? नाही, काही गरज नाहीये. हे स्टीलच्या भांड्यांमध्ये पण व्यवस्थित होतं. होतं. हो, अच्छा. तर आता ह्याला थोडंसं मी मीठ घातलं, म्हणजे त्याला पाणी सुटावं म्हणून. आणि आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट बनवली आहे, आहाहा. ती मी घालते. तुम्ही तिखट खाता ना? खूप आवडतं तिखट. घालू बिंदास. एकदम. पण माझ्याबरोबर जर इतर जण खाणार असतील तर थोडं कमी. मी पण पट्टीची एकदम झणझणीत खाणारी आहे. हो ना. मधुरा, तुझं काय? हो, मी खाईन. नाही तर उद्या सगळेजण माझी आठवण करतील ना. मशरूम बद्दल एक गैरसमज हा आहे की सगळ्यांना वाटतं की ते नॉन व्हेजिटेरियन आहे, म्हणजे प्राण्यांकडनं मिळतं. पण ते तसं नाहीये. मशरूम अगदी 100% व्हेजिटेरियन असतं आणि त्याच्यामध्ये अगदी चांगल्या ह्याचं बी कॉम्प्लेक्स पण असतं. म्हणून बी कॉम्प्लेक्स साठी मशरूम हे खूप चांगलं असतं शरीरासाठी. तर मला आता थोडंसं पाणी हवंय. आणि मशरूम म्हणजे पूर्ण प्रोटीनच नाही का? थोडंसं हो. एकदम थोडंसं. त्यामुळे एनर्जीसाठी ही भाजी तर खूपच छान. खूपच छान. आता मशरूम घालून देऊ. हो, बारीक चिरलेले मशरूम ह्याच्यात आपण घातलेले आहेत आणि थोडंसं मीठ घालते. आणि आता मशरूमला स्वतःच पाणी छान सुटतं. पाणी सुटतं, त्यामुळे ते तेल न घालता बघा त्याला असं ज्यूस त्याचा नॅचरली असा रस त्याचा बाहेर येतोय. जेव्हा त्याला उष्णता मिळते त्या आचेनी ते छान पाणी सुटते. छान शिजायला लागलंय. नॉनव्हेजच्या सर्वात जवळ असलेली हो, हे व्हेज पाककृती. हो. पण तुम्ही पाहायला गेलात तर नॉनव्हेज आपण असं नुसतं खायला गेलं तर त्याला काहीच चव नसते. ते जे मसाले पडतात त्याच्यामध्ये त्यालाच खरी चव.
पण आता समजा चिकन किंवा काही कुठलाही नॉनव्हेज पदार्थ असाच उकडून आपल्याला खायला दिला तर तो तसा खायला बरा वाटत नाही. पण त्याच्यामधले वेगवेगळे मसाले, गरम मसाला किंवा कुठलेही हे वनस्पती मसाले हे जे असतात त्याच्यामुळेच खरी त्याला चव येते. मीठ मिरचीची चव. हो. छान पाणी सुटतंय त्याला, ते स्वतःच्याच रसामध्ये चांगलं शिजतंय. आणि ते अर्ध कच्चं राहिलं तरी त्याची चव खूप छान क्रंची असते लागतं ना. नाही, छान मस्त. मस्त पाणी सुटलंय ग. आता ह्याच्यात आपण त्या सॉसला थोडा जाडसरपणा यायला थोडंसं गव्हाचं पीठ घालून चांगला व्हाईट सॉस करता येईल त्याचा. अगदी आपली घरगुती कणिक किंवा ह्याला तांदळाचं पीठही घालता येतं बरं का. तांदळाचं पीठ घातलं ना की आणखीन असा पांढरा शुभ्र रंग वगैरे येतो त्याला. थोडं पाणी घाल. पण हेल्दी म्हणून हे जास्त छान नाही का गव्हाचं पीठ. दोन्ही चांगलं असतं. मशरूमची शेती भरपूर होते नाही का ग. हो. छान बनत आहे. थोडं अजून पाणी. हो. हा हा हा. हे एकदा सगळं नीट ढवळून घेतलं की मग त्याच्यावरती थोडं झाकण लावून एक वाफ काढूया म्हणजे ते गव्हाचं पीठ नीट शिजलं जाईल. तोपर्यंत आपण आपला ब्रेड चांगला स्लाइस करून घेऊया. तर आता आपण ह्या तू एवढा सुंदर जो लोफ ऑफ ब्रेड बनवलायस त्याचा आपण स्लायसेस करूया ब्रुस्केटाच्या आकारामध्ये. आणि तोपर्यंत आम्हाला कोकणाच्या झुकझुक गाडीचं गाणं ऐकवा तुमच्या मेघारे अल्बम मधलं. येस. मला वाटतं मधुराताई पण हो, ती गोव्यातल्याच पण ना. गोव्याची आहे ती. या कवयित्रीला गोव्याची आठवण येते, माहेरची आठवण येते आणि ती म्हणते, लपत छपत दरीत घाटात कोकण कन्या ही धावते थाटात. लपत छपत दरीत घाटात कोकण कन्या ही धावते थाटात. आईच्या भेटीची आस मनात मजलानी हो गोव्याच्या भूमीत. लपत छपत दरीत घाटात कोकण कन्या ही धावते थाटात. मिळे पुनर्जन्म जरी मला वरीन मी गोमांतकाला. मिळे पुनर्जन्म जरी मला वरीन मी गोमांतकाला. असती देव जिथे वसतीला ते तथास्तु म्हणती मला. लपत छपत दरीत घाटात कोकण कन्या ही धावते थाटात. आईच्या भेटीची आस मनात मजलानी हो गोव्याच्या भूमीत. लपत छपत दरीत घाटात. लपत छपत दरीत घाटात. खूपच गोड आहे, खूप सुंदर. आणि चाल पण तुम्ही अशी कशी बांधलेली आहे. मला वाटतं आता हे आपलं शिजलेलं आहे. ब्रुस्केटाचा सॉस तयार आहे आणि त्याला आपण थोडीशी कोथिंबीर घालूया का जरा. हो, घाल ना थोडीशी घाल. आणि बाकीची आपण चांगली सजवायला वापरूया. बरं, ठीक आहे. थोडंसं असं ग्रीनिश त्याला टच देऊन. गार्निश म्हणजे सजावट असा तो झालाय. चला, हे तयार आहे. आता आपण ते ब्रेड वरती घालूया. थोडस तुम्ही गात राहा, आम्ही वसूल करतो. पद्मजाताई. जीवन डोर तुम्ही संग बांधी. जीवन डोर तुम्ही संग बांधी. संजीवनी, जेव्हा मी विचार करते की दीदींचं म्हणजे साक्षात स्वरसम्राज्ञीचं
आणि आपल्यासारख्या कलाकारांचं काय नातं. जीवन डोर तुम्ही संग बांधी, जीवन डोर तुम्ही संग बांधी, क्या तोड़ेंगे इस बंधन. भी रहूंगी तुम्हारी तुम्हारी, जीवन डोर तुम्ही संग बांधी, जीवन डोर तुम्ही संग बांधी. वा. आणि तुमच्यासाठी डिश तयार आहे. क्या बात आहे. थँक्यू सो मच. ब्युटिफुल. म्हणजे ही चविष्ट तर असणारच आणि दिसायलाही फार सुंदर आहे आणि स्वास्थ्याचंही उत्तम. हा, ते सगळ्यात महत्वाचं. मैं मंगल दीप जलाऊं, मैं मंगल दीप जलाऊं. स्वाद संजीवनी. मैं मंगल दीप जलाऊं, मैं मंगल दीप जलाऊं. मैं तेरा ध्यान लगाऊं, कुछ ऐसा कर दे कान्हा, कुछ ऐसा कर दे कान्हा. राधा जैसी बन जाऊं, राधा जैसी बन जाऊं. मैं मंगल दीप जलाऊं. पद्मजाताई, तुमच्या सुरांचा हा मंगलदीप असाच तेवत राहू दे. आणि तुम्ही इथे आलात, सह्याद्रीच्या तर्फे तुमचे खूप आभार आणि एक छोटीशी भेट तुमच्यासाठी. अरे वा, धन्यवाद. तुम्हाला तिखट आवडतं ना, म्हणून मिरचीचं झाड आहे, मिरचीचा रोप आहे आणि मिरच्या लागलेल्याही आहेत. क्या इनफॅक्ट बात है. ह्याच मिरच्या आम्ही तोडून या मशरूम ब्रुस्केटामध्ये घातलेल्या आहेत. तर ह्याला खत पाणी घाला आणि चवीनं जसं तुम्ही प्रत्येक क्षण जगता तसंच जगत राहा आणि ह्याचा आस्वाद आपण किती घेऊया. छान. गाणंही असंच झणझणीत असलं पाहिजे हो. नाही. धन्यवाद. सह्याद्रीचे आणि तुझेही. या. मथुरा, आपण शेअर करूया. बरीच जण आहेत स्टुडिओत, त्यामुळे तुझ्यासाठी वा, मस्त. चालली असती मिरची.
स्वाद संजीवनी प्रसारण शनिवारी दुपारी 1:30 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर.